पोलिसांना कायमस्वरूपी हक्काचं घर द्यावं या मागणीसाठी मुंबईमधील पोलीस पत्नींनी गुरुवारी आझाद मैदानामध्ये आंदोलन केलं। पोलीस पत्नी एकता मंच या संघटनेच्या वतीनं पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याची माहिती आहे। पोलीस पत्नींनी वेळोवेळी सरकारकडे समस्या मांडल्या। सरकार घराचं फक्त आश्वासन देतं पण त्या पलीकडे काहीच करत नाही असं गाऱ्हाणं सुद्धा त्यांनी यावेळी मांडलं। शासनाकडनं स्वयं एक विकासाची योजना आणली जाते आणि एवढ्या मोठ्या शहराला भक्कमपणे सांभाळणाऱ्या मुंबई पोलिसांना तुम्ही वाऱ्यावर कसं सोडू शकता? शासन प्रत्येक वेळेला आम्हाला आश्वासन देतंय। याच्यापूर्वी अनेक निवेदनं दिलेली आहेत, अनेक वेळा आमच्या बैठका झालेल्या आहेत, माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या आहेत, मागच्या सरकारच्या पण झालेल्या आहेत आणि याही सरकारच्या। आम्हाला प्रामाणिक त्यांच्याकडनं एवढंच आम्हाला हे पाहिजे की याच्यावरती कधी ना कधीतरी लवकरात लवकर तुम्ही तोडगा काढला पाहिजे। स्लॅब कोसळतात, बाथरूमचे स्लॅब कोसळतात, बिल्डिंगचे छतं कोसळतात, अशा परिस्थितीत एकदम दूर अवस्थेमध्ये आम्ही राहतोय। येऊन पडताळणी करू शकता, मीडियावाले येऊन तुम्ही पडताळणी करू शकता। जीव मुठीत घेऊन अक्षरशः आम्ही राहतोय तिथे। फक्त एवढीच मागणी आहे की आम्हाला आमच्या हक्काची घरं द्या। आमचा प्रश्न एवढाच आहे की तुम्ही जर पुनर्वसन प्रकल्पामध्ये जे रस्त्यावरती लोक राहतात, कुठून येतात त्यांची माहिती नाही, कसे राहतात माहिती नाही, त्यांना तुम्ही पुनर्वसन प्रकल्पामध्ये तुम्ही घरं देतात, मग वर्षानुवर्षे आमच्या ज्या पिढ्या आमची एवढीच मागणी आहे की आम्ही आमच्या स्वखर्चाने खर्च देऊन, जसं बिडेडी आणि नायगावांना जसं ज्या पद्धतीने घरं मिळाली तसं आमच्या सगळ्या वसाहतींना आम्हाला मालकी हक्काची घरं आम्ही आमच्या बांधकाम खर्च देऊन किंवा अजून एक्स्ट्राही द्यायला तयार आहोत असं